शुक्रवारच्या रात्री म्हणजे 27 जून 2026 ला दक्षिण मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमची अशुरा मिरवणूक सुरू होती। हजारो भाविक या मिरवणुकीत सहभागी झाले होते आणि याच गर्दीत एक 39 वर्षीय व्यक्ती काही गोळ्या वाटत होता। तो लोकांना सांगत होता की ही पेन किलरची गोळी आहे, जखमा झालेल्या लोकांसाठी किंवा वेदना कमी करण्यासाठी चांगल्या आहेत, अगदी हर्बल पेन किलर सारखी काम करतात। काहींना तर या इस्माने इम्युनिटी बूस्टर असं सांगत देखील या गोळ्या वाटल्या होत्या। पण धक्कादायक म्हणजे या गोळ्या काही पेन किलर वगैरे नव्हत्या, तर प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1 ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरलेलं होतं। झिंक फॉस्फाईड हे उंदीर मारण्याचं अत्यंत विषारी रसायन आहे आणि हे खाल्ल्यावर शरीरात फॉस्फाईन गॅस तयार होतो, जो खूप घातक असतो। ज्या लोकांनी या गोळ्या खाल्ल्या त्यांना तीव्र पोटदुखी, उलट्या, मळमळ आणि इतर त्रास सुरू झाले। एका व्यक्तीची प्रकृती तर अगदी गंभीर झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। काही रिपोर्ट्सनुसार म्हटलं जातं या प्रकरणामुळे 11 लोक आजारी पडले आणि एका जागरूक महिलेच्या लक्षात आल्यावर तिने हे सगळं पोलिसांना सांगितलं आणि मग हा सगळा कट लोकांच्या समोर आला। आता मुंबईच्या इतिहासातील ही एक अत्यंत धक्कादायक घटना मानली जात असून नेमका हा विषय काय आहे? मोहरमच्या दिवशी उंदीर मारण्याच्या गोळ्यांच्या आडून कोणता दहशतवादी कट रचला गेलेला का, हा आता प्रश्न उपस्थित राहतोय। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हे नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर पेन किलरच्या नावाने उंदीर मारण्याच्या गोळ्या वाटणाऱ्या या आरोपीचं नाव आहे फैयाज निसार प्रेमजी। तो मूळचा पुण्यातील विमाननगर परिसरात राहणारा असल्याचं सांगितलं जाते। त्याचे वडील पुण्यात एक नामांकित पेंट कंपनीचे मालक असून हा आरोपी फैयाज BBA म्हणजेच बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन चा पदवीधर असल्याचं समोर आलंय। हा भाई 15 दिवसांपूर्वी मुंबईत आला होता आणि डोंगरीत हॉटेलमध्ये मुक्काम करत होता। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे त्याने ऑनलाईन 30,000 रिकाम्या कॅप्सूल आणि 50 किलो झिंक फॉस्फाईड मागवलं होतं। या फैयाजने स्वतः राहत्या ठिकाणी प्रत्येक कॅप्सूलमध्ये 1 ग्राम विष भरून गोळ्या तयार केल्या होत्या। पोलिसांना त्याने कबुली दिली की ठराविक लोकांना टार्गेट करून मोठी हानी पोहोचवण्याचा त्याचा हेतू होता। मिरवणुकीत हजारो लोकांना या गोळ्या देऊन मोठा अनर्थ घडवण्याचा त्याने कट रचलेला। फैयाज बद्दल अजून सांगायचं झालं तर 2025 मध्ये तो इराण आणि इराक या देशांमध्ये गेला होता। त्याची आई आणि बहीण सध्या इराणमध्ये राहतात असं देखील एक समोर आलेलं आहे। पोलीस, ATS आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आता या इस्माची सध्या कसून चौकशी करतायत। यामागे काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन, लोन वुल्फ अटॅक किंवा दहशतवादी लिंक आहे का हे तपासलं जात आहे। आतापर्यंत तरी तो एकटाच या सगळ्या प्रकरणात सामील असल्याचं सांगितलं जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपायुक्त जयंत मीना यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने त्या व्यक्तीला रंगेहात पकडलं। त्याच्याकडे 14,900 तयार विषारी कॅप्सूल सापडल्या। त्याने पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण तांत्रिक तपास आणि मोबाईल डेटाच्या आधारे त्याला अटक करण्यात आली। त्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी, डोंगरीतील हॉटेलमध्ये आणि पुण्यातील घरात झडती देखील घेतली गेलेली आहे। पुढे चौकशीत नेमकं काय समोर येतंय हे देखील पाहण्यासारखं असेल। या एका प्रकरणामुळे त्याने जे झिंक फॉस्फाईड वापरलंय त्याच्या बाबतीत आता मोठी चिंता व्यक्त केली जाते, कारण हे रसायन उंदीर आणि कीटक मारण्याचं एक सामान्य रसायन आहे। पण माणसाने जर खाल्लं तर त्याच्या पोटात फॉस्फाईन गॅस तयार होतो। यामुळे उलट्या, पोटदुखी, श्वास घेण्यात अडचण, हृदय आणि फुफ्फुसावर एक परिणाम होतो। किडनी लिव्हर जे आहे ते फेल्युअर देखील होऊ शकतं आणि याला स्पेसिफिक अँटीडोट सध्या तरी नाहीये। उपचारही या बाबतीत कठीण असतात, पण हे असे विषारी पदार्थ सहज कुठेही उपलब्ध होऊ शकतात। त्यामुळे याच्या उपलब्धतेचा मोठा मुद्दा समोर आलाय। म्हटलं जातंय जेव्हा या गोळ्या वाटल्या जात होत्या तेव्हा पोलिसांनी तातडीने गर्दीत स्पीकरवर घोषणा करून लोकांना सावध केलं होतं, ज्यामुळे अनेकांनी गोळ्या घेण्याचं टाळलं देखील। यावेळी तरी मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे हजारो लोकांचे प्राण वाचलेत। पण हा प्रकार मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठ्या विषप्रयोगाच्या कटांपैकी एक ठरू शकतोय। तुम्हाला अशा घटनांबद्दल काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अधिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।